नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाही असं ममता बॅनर्जीनं ठामपणे सांगितलंय. आता निवडणुका पार पडल्या, त्या भारतीय जनता पक्षाला मॅन्डेट मिळाले, म्हणजे त्यांचे 200 पार आमदार निवडून आलेले आहेत. तर ममता बॅनर्जीनं राजीनामा दिला पाहिजे असं काही जणांचं मत आहे. परंतु काल ममता बॅनर्जीनं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आणि गंभीर गंभीर आरोप केलेत भारतीय जनता पक्षावरती, निवडणूक आयोगावरती, मिलिटरीवरती, कोर्टावरती, सुप्रीम कोर्टावर. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये स्वतःला झालंय, आता पोतारा झालंय. या सगळ्या गोष्टींवरती गंभीर गंभीर आरोप केलेले आहेत. आणि ममतांनी असं सांगितलेलं आहे की मी राजीनामा देणार नाही, कारण की ही निवडणूक सगळी भारतीय जनता पक्षानं चोरली, हायजॅक केली. माझं सरकार जात नाही. 100 ठिकाणी 100 आमदार जे भारतीय जनता पक्षाने निवडून आणलेले आहेत, हे बोगसगिरी करून निवडून आणलेले आहेत. यामुळं घटनात्मक पेच निर्माण होणार आहे. आता तर ममता बॅनर्जीला राजीनामा कसा द्यावा लागणार आहे, किंवा राजीनामा जर नाही दिला तर मात्र सरकारला, राज्यपालाला काय पावलं उचलावं लागतील, केंद्र सरकारला काय पावलं उचलावं लागतील, याच सगळ्या विषयांची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशात 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये तामिळनाडू, केरळ, आसाम, पॉंडिचेरी आणि पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्यापैकी 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलंय. आसाममध्ये आलंय, पॉंडिचेरीत आलंय आणि पश्चिम बंगालमध्ये आलंय. तामिळनाडूमध्ये सुद्धा सत्तांतर झालेलं आहे. तिथं MK स्टॅलिन यांचं सरकार जाऊन तिथं विजय थालापती याचं सरकार आलं. तर केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाचं सरकार जाऊन डाव्यांचं, तिथं सुद्धा काँग्रेस पक्षाचं सरकार आलेलं आहे. म्हणजे काँग्रेस पक्षाला तिथं जीवदान मिळालेलं आहे. सततच्या पराभवानंतर काँग्रेसला हा पहिला विजय आहे. तर आता बघा, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं सरकार जे आहे अक्षरशः उलटून टाकलं गेलेलं आहे. मग ते भारतीय जनता पक्षानं साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टींचा, नीतिमत्तेचा सगळा अवलंब केलेला आहे. आपण पाहिलं की तिथं 2.5 लाख सैन्य पश्चिम बंगालमध्ये एकट्या आलं होतं. म्हणजे सैन्य, जसं काही युद्ध सुरू आहे, अमेरिका, इराण हे जे युद्ध सुरू आहे, या युद्धामध्ये सुद्धा एवढं सैन्य कधी उतरलं नाही. एवढं सैन्य पश्चिम बंगालमध्ये उतरलं गेलं. म्हणजे पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकार याचं युद्ध सुरू झालं की काय, अशी परिस्थिती तिथे निर्माण झालेली होती. 2.5 लाख सैन्य उतरवलं गेलं. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं काम करत होता. सुप्रीम कोर्ट जस्टिस सूर्यकांत हे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं काम केलं त्यांनी सुद्धा, की जे 93 लाख मतं वगळली आणि त्यापैकी 27 लाख लोक कोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टाने. तेव्हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की आम्ही ह्याच्यामध्ये काही करू शकत नाही, तुम्ही ह्या वेळेस नाही, पुढच्या वेळेस मतदान करा. अशी दळभद्रीपणाची जी भूमिका आहे ती सुप्रीम कोर्टाने घेतली गेली. म्हणजे ते भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं. आज देशामधल्या ज्या प्रमुख संस्था आहेत या सगळ्याच्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचं मांजर बनलेले आहेत. भारतीय जनता पक्षासाठी त्या काम करतायत. सुप्रीम कोर्ट असू दे, निवडणूक आयोग असू द्यात, किंवा सगळ्या एजन्सी, इतर सगळ्या ED, CBI ह्या एजन्सी असू द्या, ह्या सगळ्या भारतीय जनता पक्षासाठी काम करतात. ह्या स्वायत्त संस्था आहेत. यांनी असं केलं नाही पाहिजे. परंतु ह्या सुद्धा सगळ्या भाजपच्या ताटाखालचं मांजर बनलेले आहेत. मग असेच आरोप ममता बॅनर्जींनी सुद्धा केलेले आहेत. तर ममता बॅनर्जीची जी पत्रकार परिषद आहे, या पत्रकार परिषदेमध्ये ममता बॅनर्जींनी काय सांगितले नेमकं ते आपण ऐका. এবং আমি সরি টু সে দিল্লিতে কায়দা করে প্রেসকে ফার্স্ট রাউন্ড কাউন্টিং হওয়ার সাথে সাথে ধরে নিয়েছিল। আমি আগে আপনাদের বলেছিলাম আমার ভিডিও আপনারা দেখে নিন। ही ममता बॅनर्जीची प्रेस आहे, पत्रकार परिषद आहे कालची. এবং ইলেকশনে কাউন্টিং হওয়ার 14 থেকে 18 রাউন্ড প্রথম 2 রাউন্ড ওরা SIRच्या नावाखाली लोकांचं मतदान कमी केलं जातं आणि ते मतदान फक्त विरोधी पक्षाच्या लोकांचं मतदान कमी केलं जातं, असा ममता बॅनर्जीचा सरळ सरळ आरोप. আমাদের লক্ষ্য হচ্ছে ইলেকশন কমিশন যিনি প্লেয়ার ডিস্ট্রিক্ট তৈরি আমাদের প্রথম কথা। बघा, हे ममता बॅनर्जीचे आरोप आहेत.
आणि आता ममता बॅनर्जी बघा नेमकं त्यांनी काय काय आरोप केलेले आहेत ममता बॅनर्जींनी ते सुद्धा बघणं महत्वाचं आहे. म्हणजे ममता बॅनर्जींनी जे आरोप केलेले आहेत हे आरोप फार गंभीर आहेत आणि हे आरोप भारतीय जनता पक्षाच्या जिवारी लागणारे आरोप आहेत आणि ते खरंही तितकंच आहे. हे ज्या एजन्सीज आहेत आपल्या सगळ्या ह्या एजन्सीज कशा काम करतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे ज्या एजन्सी आहेत आपल्या देशाच्या ह्या एजन्स्या भारतीय जनता पक्षासाठी फक्त आणि फक्त काम करत असतात. हेही आता लोकांना माहिती पडलेलं आहे. देशाचा निवडणूक आयोग जो आहे हा कशा पद्धतीनं काम करतो डोळेझाकपणानं, म्हणजे कुठल्या तरी एका पक्षाला त्याचा फायदा मिळावा याच्यासाठी जर निवडणूक आयोग काम करत असेल तर मात्र देशाची सत्ता आणि देशातल्या ज्या निवडणुका आहेत ह्या निपक्षपातीपणानं कशा होतील. आता इथं पेच निर्माण झालेला आहे की ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाही. आता ममता बॅनर्जीनं जर राजीनामा नाही दिला तर नेमकं काय परिस्थिती उद्भवू शकते बघा. ममता बॅनर्जींनी जर राजीनामा नाही दिला तर राज्यपाल बहुमत सिद्ध करण्यासाठी एक पत्र काढू शकतात. ते बहुमत सिद्ध करायला जर ममता बॅनर्जी गेले नाही तर राज्यपाल केंद्र सरकारला पत्र लिहून त्याच्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी करू शकतात. आता राष्ट्रपती राजवटीची मागणी करायची गरज नाही कारण की बहुमत हे भारतीय जनता पक्षाकडे आहे. मग राज्यपाल हे केंद्र सरकारला पत्र लिहून यांचं मुख्यमंत्री पद खारिज करण्यासाठी विनंती पत्र करू शकतात आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाला विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी आमंत्रण देऊ शकतात. अशा पद्धतीनं ममता बॅनर्जी यांचं पद जाऊ शकतं. परंतु ममता बॅनर्जीनं जी हाक दिलेली आहे इंडिया आघाडी एकत्र करण्याची, तसंच ममता बॅनर्जी या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून देशभर मोठं आंदोलन उभं करू शकतात. ते भारतीय जनता पक्ष आणि ज्या सगळ्या संस्था आहेत ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट यांच्या विरोधामध्ये आवाज उठवू शकतात. देशभर मोठं आंदोलन उभं करू शकतात की विरोधकांचा आवाज कशा पद्धतीनं दाबला जातो, विरोधकांची मतं कशा पद्धतीनं कमी केली जातात, या सगळ्या गोष्टींवरती आवाज उठवू शकतात. आता ममता बॅनर्जीचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे काय काय आहेत बघा. ममता बॅनर्जीनं पहिला आरोप भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगावरती केलेला आहे की आमची 93 लाख मतं तुम्ही कमी केलेले, फक्त विरोधकाचीच मतं कमी करायची. हे आपण पाहिलेलं आहे. बिहारमध्ये बघितले, सगळ्या राज्यांमध्ये आपण हेच बघतोय की SIRच्या नावाखाली फक्त विरोधकांची मतं कमी करायची आणि भारतीय जनता पक्षाला मानणाऱ्या लोकांची मतं कमी करायची नाही. हे आपण पाहिलेलं आहे. तो गंभीर आरोप केलेला आहे. त्याचबरोबर जी 27 लाख लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती, सुप्रीम कोर्टानं दखल घेतली नाही. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की ही लोक पुढच्या वेळेस मतदान करतील. म्हणजे सुप्रीम कोर्टावरती सुद्धा आरोप केले गेलेले आहेत की सुप्रीम कोर्टानं कसं काम पक्षपातीपणानं केलं. त्याचबरोबर निवडणूक आयोगावरती आरोप केले गेलेले आहेत. देशाच्या मिलिटरीवरती सुद्धा आरोप केले गेलेले आहे की इथं कसं बल प्रयोग केला गेला, सैन्यांच्या माध्यमातून लोकांना धमकावलं गेलं, कसं मारहाण केली गेली, हे सुद्धा गंभीर आरोप, असे गंभीर आरोप ममता बॅनर्जीने केलेले आहेत. त्यामुळं देशामध्ये वातावरण चिघळल अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ममता बॅनर्जीनं राजीनामा देऊ नाही देऊ तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल. परंतु पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर मात्र भारतीय जनता पक्षाला घरघर लागल हे सुद्धा तितकंच खरं आहे की ममता बॅनर्जी देशभर फिरून हा सगळा प्रचार आणि प्रसार करतील आणि भाजपला उघडं पाडण्याचं काम करतील असं एकंदरीत आपल्याला दिसते. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी.